नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रात तुमचं स्वागत आहे. आज आपण एमएच सेट पेपर 1चा असा एक युनिट पाहणार आहोत जो तुम्हाला हक्काचे मार्क्स मिळवून देतो. युनिट 4 कम्युनिकेशन. हा विषय आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे, त्यामुळे संकल्पना एकदा नीट समजल्या की परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स पक्के. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या क्लासमध्ये आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत हे आधी थोडक्यात बघून घेऊ. कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय, त्याची पूर्ण प्रोसेस कशी चालते, संवादाचे विविध प्रकार कोणते, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, आणि शेवटी एक्झामच्या दृष्टीने एक स्मार्ट एक्झाम समरी आपण पाहणार आहोत. पण प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आपण नुसतं बोलतो तरी खरोखर कम्युनिकेशन होतं का? थोडा विचार करा बरं. आपण फक्त काहीतरी बोलून मोकळे झालो म्हणजे आपला संवाद यशस्वी झाला का? नेमका हाच कन्फ्युजन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या मनात उडतो. याचा खरा अर्थ काय हेच तर आपल्याला आज डिकोड करायचं आहे. चला तर मग आपला पहिला भाग सुरू करूया. अर्थ आणि प्रक्रिया म्हणजेच मीनिंग अँड प्रोसेस. सगळ्यात आधी कम्युनिकेशन हा शब्द आला कुठून? तर हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील कम्युनिकेर या शब्दापासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ होतो टू शेअर, इम्पार्ट किंवा टू मेक कॉमन, म्हणजेच एखादी गोष्ट सामायिक करणे. आता इथे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये हा लॅटिन शब्द आणि त्याचा अर्थ वारंवार विचारला जातो. कम्युनिकेशन म्हणजे फक्त नुसतं बडबड करणं नाही, तर दोघांमध्ये एक सामायिक समज, एक शेअर्ड अंडरस्टँडिंग निर्माण करणं आहे. हा पॉइंट एकदम डोक्यात फिट बसवा. आता ही प्रोसेस चालते कशी? कम्युनिकेशन ही एक सतत चालणारी कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही सायकल सुरू होते सेंडरकडून, म्हणजे जो मेसेज पाठवतो, आणि ती जाते रिसिव्हरपर्यंत, जो मेसेज स्वीकारतो. पण थांबा, संवाद इथेच संपत नाही. तो डाव्या बाजूने पुन्हा फीडबॅकच्या माध्यमातून सेंडरकडे परत येतो. हा लूप पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. फीडबॅक नसेल तर कम्युनिकेशन पूर्ण होतच नाही. या प्रक्रियेचा अचूक क्रम कोणता, हा इथला सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा आहे. एक्झामिनरचा हा अतिशय आवडता प्रश्न आहे बरं का. सर्वात आधी असतो सेंडर, ज्याच्या मनात एक विचार येतो. त्यानंतर तो एन्कोडिंग करतो, म्हणजेच त्या विचाराला शब्दात किंवा चिन्हांमध्ये बदलतो. त्यातून तयार होतो आपला मेसेज किंवा संदेश. मग तो संदेश एका चॅनल किंवा माध्यमातून पुढे पाठवला जातो. त्यानंतर रिसिव्हरकडून डिकोडिंग होतं, म्हणजे तो त्या मेसेजचा अर्थ स्वतःच्या पद्धतीने समजून घेतो. आणि शेवटी तो मेसेज रिसिव्हरला मिळतो. हा सिक्वन्स अगदी तोंडपाठ असायलाच हवा. यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या भागाकडे, संवादाचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. संवादाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. यातील मुख्य फरक समजून घ्या. व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये शब्दांचा वापर होतो, मग ते तोंडी बोललेली शब्द म्हणजे ओरल असोत किंवा लिहून काढलेले म्हणजे रिटन असोत. या उलट नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये शब्दांचा वापर अजिबात होत नाही. यात फक्त तुमच्या शारीरिक हालचाली, डोळ्यांचे हावभाव आणि चिन्हांचा वापर होतो. परीक्षेत या दोन्हीमधला फरक ओळखायला नेहमी प्रश्न येतो. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या प्रकारांमध्ये थोडं सखोल जाऊया. हे जे 3 सायंटिफिक शब्द आहेत ना, ते जोड्या जुळवा किंवा मॅचिंग पेअर प्रश्नांसाठी अक्षरशः सोन्याची खाण आहेत. नीट ऐका. किनेसिक्स म्हणजे काय, तर बॉडी लँग्वेज आणि शारीरिक हावभाव. प्रॉक्सिमिक्स म्हणजे 2 व्यक्तींमधील अंतर किंवा स्पेस अँड डिस्टन्स. आणि पॅरालँग्वेज म्हणजे तुमच्या आवाजाची वैशिष्ट्य आणि टोन. तुम्ही कसे बोलता हे यात येतं. हे 3 शब्द पेपरमध्ये तुम्हाला नक्की दिसणार. आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे फॉर्मल आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मल कम्युनिकेशन हे अधिकृत असतं, डॉक्युमेंटेड असतं, जसं की कॉलेजमधली नोटीस किंवा बॉसचा अधिकृत आदेश. पण इनफॉर्मल कम्युनिकेशन हे अनौपचारिक आणि एकदम उत्स्फूर्त असतं, जसं आपण मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये गप्पा मारतो. आता हिथली सगळ्यात मोठी ट्रिक सांगतो. या इनफॉर्मल कम्युनिकेशनला अनेकदा ग्रेपवाईन असं म्हटलं जातं. परीक्षेमध्ये ग्रेपवाईन हा शब्द दिसला की तो लगेच इनफॉर्मल कम्युनिकेशनशी जोडायचा. ही शॉर्टकट ट्रिक कायम लक्षात ठेवा. चला आता तिसऱ्या भागाकडे वळूया. संवादाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन. संवादाचा हा बेस समजून घेणं असर्शन रिझनिंग म्हणजेच विधान आणि कारण या प्रकारच्या प्रश्नांसाठी अत्यंत आवश्यक आहे. बघा, कम्युनिकेशन ही कधीही न थांबणारी गोष्ट आहे. ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. हे एक 2 वे किंवा बायपोलर इंटरॅक्शन आहे, म्हणजेच यात घेवाणदेवाण दोन्ही बाजूंनी व्हावी लागते. तसंच संवाद हा नेहमी गोल ओरिएंटेड म्हणजे एखाद्या ठराविक उद्दिष्टाने केलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यात शेअर्ड सिम्बल्स म्हणजे दोघांनाही समजतील अशा सामायिक भाषेचा किंवा चिन्हांचा वापर होतो. हे पॉइंट्स क्लिअर असतील तर कोणताही ट्रिकी प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. आता वेळ झाली आहे आजच्या सत्राच्या सर्वात महत्त्वाच्या भागाची,
स्मार्ट एक्झाम समरी, तुमची अंतिम उजळणी. परीक्षेत MCQs वेगाने आणि अचूक सोडवण्यासाठी हे 5 कीवर्ड्स अगदी डोक्यात फिट बसून घ्या. पहिला पॉइंट, कम्युनिकेशनसाठी नुसतं बोलणं पुरेसं नाही, तर समोरच्याला ते समजणं म्हणजे अंडरस्टँडिंग अत्यंत आवश्यक आहे. दुसरा, ही नेहमी एक दुतर्फा टू वे प्रक्रिया असते. तिसरा, सायकल पूर्ण होण्यासाठी फीडबॅक हवाच. चौथा, ग्रेप वाईन हा शब्द दिसला की उत्तर इन्फॉर्मल संवाद असणार. आणि पाचवा, किनेसेक्स म्हणजे तुमचे शारीरिक हावभाव किंवा बॉडी लँग्वेज. हे शब्द दिसले की तुम्हाला तत्काळ योग्य उत्तर क्लिक झालंच पाहिजे. जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर आपल्या संवादात शब्दांविना होणारा अशाब्दिक म्हणजे नॉन व्हर्बल भाग सर्वात जास्त असेल, तर जे बोलले जात नाही त्याकडे आपण खरोखर लक्ष देतोय का, यावर नक्की विचार करा आणि तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या संवादाचं निरीक्षण करा. MCQsची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आपल्या पुढच्या विश्लेषणामध्ये आपण बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संवादातील अडथळे यावर चर्चा करणार आहोत. लक्षात ठेवा मित्रांनो, कम्युनिकेशन हा युनिट म्हणजे परीक्षेतील एकदम इझी मार्क्स मिळवून देणारा युनिट आहे. त्यामुळे सकारात्मक राहा आणि अभ्यास करत राहा.